मान्य आमदार मनोजदादा घोरपड्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं चोराडेकरांचं भव्य दिव्य दुसरा बैलवान आमदार केसरी मैदानातला फायनलचा फेरा सुटला। लढत चालू आहे, 8 जणांच्या धुरळा उडतोय, कोण बाजी मारतोय, कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी। अतिशय सुंदर आणि बाजी कुणी मारली, अडाल होता बोबो आणि पड्याल होता ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंड्याचा। दोघात लढत आणि पड्याल होता प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरचा। डोळ्याचं पारणं फेडणारा फायनलचा फेरा आता पळून आला। निकाल या ठिकाणी फौजी आणि निकाली पंचा आपण निकाल घेऊन यायचे। पहिला खाल्लं पट्टीचा बघा आणि मग वरचे निकाल घ्या। 9 मेला या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातलं सर्वात मोठ्या रकमेचं मैदान संपन्न होणार होतं, परंतु दादांनी या ठिकाणी जाहीर केलं या महाराष्ट्राचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद घटनेमुळे या ठिकाणी दादांनी ते त्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी वाढदिवसाला मैदान होणार नाही, कारण ते जपलं पाहिजे। कारण राजकारणाच्या पलीकडेही नातं असतं ते मैत्रीचं, आणि त्याच मैत्रीच्या नात्यासाठी दादांनी या ठिकाणी सांगितलं या वर्षी मैदान घेतलं जाणार नाही। दादांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान असतं। किवळला खाली मसूरच्या बाजूला किवळमध्ये ते मैदान होतं, मोठ्या रकमेचं मैदान असतं, परंतु दादा जितके तोल्या मोलाचे तितकंच तोला मोलाचं मैदान त्या मसूरच्या किवळमध्ये पार पडत असतं। कधी मैदान बघितलं तर बघा 3-3 लाख रुपयांच्या रकमेचं मैदान त्या किवळमध्ये पार पडत असतं। सन्माननीय आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच न आयोजित केलेलं ते मैदान असतं आणि म्हणूनच याही वर्षी ते 9 मेला मैदान होतं, परंतु